पंचशील नगर परिसरातील बंद फ्लॅट फोडून चोरट्याने सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केलाय आणि ही घटना सोमवारी दुपारी 12:30 ते 3 या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी भारती मल्लेश कुमार कडाके राहणार पंचशील नगर जुना बुधगाव रस्ता दिशा अपार्टमेंट शांतिनिकेतन नजीक सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या घटनेची माहिती अशी, फिर्यादी भारती कडाके या शांतिनिकेतन विद्या मंदिरमधून ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाल्या आहेत। त्या पंचशील नगर येथील दिशा अपार्टमेंटमधील 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये राहतात। सोमवारी काही कामानिमित्त त्या दुपारच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या। त्या दरम्यान चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि आतील कपाटात ठेवलेले सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे तोडे लंपास केले। फिर्यादी भारती या परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आलं। त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे।